Hello to all students. Today we have to see next point, that is equation of stationary wave on a string. In our last lecture we have to already studied that is a formation of stationary wave and what is the meaning of stationary wave, how it form, ते कसे तयार होतात आणि आपण फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह म्हणजे कशा प्रकारे तयार होतात, कशाला आपण स्टेशनरी वेव्ह म्हणतो ते आपण लास्ट लेक्चरला पाहिलेलं आहे. तरीसुद्धा थोडासा शॉर्टमध्ये रिपीट करूयात. फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय? ज्यामध्ये दोन वेव्ह फॉर्म्स, जेव्हा मग ते ट्रान्सव्हर्स वेव्ह असू देत किंवा लॉन्जिट्युडनल वेव्ह असू देत, जेव्हा ते एकाच मीडियममधून ट्रॅव्हल होत असताना, समजा एक उदाहरण सांगितलं होतं, एखादी स्ट्रिंग घ्या किंवा एखादा थ्रेड घ्या, त्या थ्रेडला दोन्ही बाजूला समजा आपण दोन्ही एंड जे आहेत जर फिक्स केले असतील तर त्याला मिडलला जर आपण काय केलं, पुल केलं, त्याला ओढलं त्या थ्रेडला किंवा स्ट्रिंगला, तर ते काय होतात, ती स्ट्रिंग इट गेट व्हायब्रेटेड, ती स्ट्रिंग काय होते, व्हायब्रेट व्हायला स्टार्ट होते आणि त्याच्यावर एक प्रकारचे वेवफॉर्म जे आहेत ते डेव्हलप व्हायला स्टार्ट होतात ड्यू टू व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आणि त्याच्यात कंडिशन काय सांगितली होती, दोन्ही बाजूला ते फिक्स असतील. फिक्स असल्यामुळे जर आपण कंटिन्युअस त्याला व्हायब्रेशन्स दिले तर काय दिसून येईल की अशा प्रकारे वेवफॉर्म जे आहेत ते डेव्हलप झाले. ते वेवफॉर्म म्हणजे स्ट्रिंगवर जे तयार होतात ते वेवफॉर्म म्हणजे कुठले वेवफॉर्म, ट्रान्सव्हर्स वेवफॉर्म जे आहेत ते आपल्याला दिसून येतात. आपण लॉन्जिट्युडनल वेव्ह सुद्धा घेऊ शकतो स्टेशनरी वेव्हमध्ये. एक उदाहरण लॉन्जिट्युडनल वेव्हशी रिलेटेड. तर इथं मी एक स्ट्रिंगचं सांगितलं होतं. तर याच्यामध्ये बघा एक वेवफॉर्म अशी चाललेली आहे इन अ सेम ट्रॅव्हलिंग अलॉंग सेम मीडियम सेम पाथ. तर त्याच मीडियममधून त्याच पाथमधून एक अपोजिट तुम्हाला दिसते वेवफॉर्म आलेली आहे. त्यामुळे काय तयार झालेले दिसते, लूप जे आहे ते तयार झालेले दिसतात आणि हे दोन्ही एकमेकाला काय झाले, इंटरफेस झालेले आहेत. म्हणजेच काय, दोन्ही सुद्धा एकमेकाला क्रॉस केलेले आहेत. बघा क्रॉस झालेले आहेत, क्रॉसिंग विथ ईच अदर. क्रॉस झाल्यानंतर तुम्हाला जे वेवफॉर्म इथं तयार झालेले दिसतात त्या वेवफॉर्मला आपण काय म्हणतो, स्टेशनरी वेव्ह. त्याच वेवफॉर्मला आपण या वेवफॉर्म तयार झालेले म्हणजे आपल्याला काहीतरी रिझल्ट दिसलं, दोन वेवफॉर्म एकमेकांना क्रॉस झाले म्हणून आपल्याला एक रिझल्ट दिसला. दॅट रिझल्टंट वेव्ह वी हॅव टू कॉल इट ॲज अ स्टेशनरी वेव्ह. देन हाऊ इट इज डिफाईन, ह्याचे डेफिनेशन, त्याची व्याख्या आपल्याला कशी सांगता येईल, स्टेशनरी वेव्हची व्याख्या काय सांगता येईल. वेन टू आयडेंटिकल वेव्स. आता आयडेंटिकल म्हणल्यावर कसले, सेम वेवफॉर्म्स. आता इथं बघा, ही आपण जर हिला पहिली वेवफॉर्म घेतली तर ही दुसरी, दोन्ही सुद्धा एकसारखे आहेत. Traveling when two identical waves is traveling along same path. एकाच मीडियम मधून एकाच माध्यम मधून ते ट्रॅव्हल होत एकाच पाथ मधून चाललेले आहेत. मग तो एअर असू दे किंवा सॉलिड असू दे, लिक्विड असू दे, त्यावेळेस बट इन अपोजिट डायरेक्शन, ट्रॅव्हलिंग अलॉंग सेम पाथ इन अपोजिट डायरेक्शन. अगेन वन मोर पॉइंट इज इम्पॉर्टंट, बोथ आर इंटरफेअर विथ इच अदर. इंटरफेअर म्हणजे काय, एकमेकांमध्ये काय झाले, मिक्स झालेले आहेत, क्रॉस झालेले आहेत विथ इच अदर. देन रिझल्टंट वेवफॉर्म इज फॉर्म, रिझल्टंट वेव्ह इज फॉर्म. दॅट वेव्ह वी हॅव टू कॉल इट ॲज अ, दिस वन इज स्टेशनरी वेव्ह. याला आपण काय म्हणतो, स्टेशनरी वेव्ह असं म्हणतो. तर याच्यावरच आधारित याच स्टेशनरी वेव्हची जी स्ट्रिंगवर वेव्ह तयार झालेली आहेत, तर याच स्ट्रिंगशी रिलेटेड याच स्ट्रिंगवर तयार झालेल्या वेवफॉर्म्स जे स्टेशनरी वेव्ह आपण म्हणलेले आहेत त्याच्या रिलेटेड आपल्याला काय काढायचं आहे, आज इक्वेशन काढायचं आहे. इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन अ स्ट्रिंग. जी स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग म्हणजे काय, एक प्रकारची तार घेऊयात आपण, एखादी थ्रेड घेऊयात, तर त्याच्यावर तयार झालेले जे वेव्ज आहेत ज्याला आपण स्टँडिंग वेव्ह म्हणतो किंवा स्टेशनरी वेव्ह म्हणतो, त्याच्या रिलेटेड आज आपल्याला इक्वेशन्स यूज करायचं. या इक्वेशन काढण्यासाठी आपण कशाचा आधार घेणार आहोत, इक्वेशन ऑफ वेव्ह, ज्याला आपण इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतो. प्रोग्रेसिव्ह वेव्हचा आपण उपयोग करणार आहे. अगेन वन मोर पॉईंट वी हॅव टू यूज हिअर, दॅट इज अ प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे यामध्ये. या दोन पॉईंटच्या आधारे आपल्याला इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन अ स्ट्रिंग जे आहे ते आज आपल्याला पाहायचं आहे. लेट अस सी दॅट. स्टेशनरी वेव्हचं कन्सेप्ट सांगितले, दोन वेव्ह लागतात, तसेच इथे सुद्धा इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह आपण स्ट्रिंगची सांगणार आहे. म्हणजे ऑब्विसली वी हॅव टू यूज टू आयडेंटिकल वेवफॉर्म, टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. मग ते ट्रान्सव्हर्स प्रोग्रेसिव्ह असू दे किंवा लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह, दोन्हीपैकी कुठलेही घेऊयात. तर असे दोन वेवफॉर्म प्रोपोगेटिंग अलॉंग सेम मीडियम सेम पाथ. तर
त्यावेळेस अपोजिट इन डायरेक्शन असतील, ते इंटरफेसिंग विथ इच अदर झालेले असतील, तर आपल्याला इथे विच इज युनिफॉर्मली मुव्हिंग, युनिफॉर्म त्यांचं मुव्हिंग असेल तर त्यावेळेस दोन पॉइंट ह्याच्यामध्ये महत्त्वाचे. कन्सिडर टू आयडेंटिकल वेव फॉर्म्स हॅव्हिंग सेम अँप्लिट्यूड अँड सेम वेवलेंथ propagating along in a uniformly moving, uniformly traveling in a सेम मीडियम. एकाच माध्यमातून हे दोघां जेव्हा ट्रॅव्हल्स होतील, दोन वेव्ह एकमेकांना क्रॉस करतील त्यावेळेस त्यांची अँप्लिट्यूड वेवलेंथ ही आपल्याला कशी पाहिजे, सेम असायला पाहिजे इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन स्ट्रिंग काढण्यासाठी. देन आफ्टर दिस वन पुढचं आपण काय लिहायचं आहे याच्यामध्ये लिहिते कन्सिडर, तो मुद्दा आपण मांडूया. काय consider two wave having same amplitude and same wavelength. प्रोपोगेट कशावर ट्रॅव्हल्स होत आहे, प्रोपोगेट along uniform string in opposite direction. बघा स्टेशनरी वेव्हचाच कन्सेप्ट आहे, पण इथं सेम अँप्लिट्यूड आणि सेम वेवलेंथ असणार आहे. तर इन दिस केस वी हॅव टू यूज इक्वेशन ऑफ वेव. इक्वेशन ऑफ वेव, वी नो दॅट इक्वेशन ऑफ वेव दॅट इज आता इथे दोन वेव फॉर्म आहेत म्हटल्यानंतर आपण कन्सिडर करूयात, एकाला y1 म्हणूयात, एकाला y2 म्हणूयात. मग y1 ची व्हॅल्यू मी लिहिते इथं y1 इज इक्वल टू 2a sin a sin 2 pi in bracket nt minus x upon lambda. हा झाला एक इक्वेशन एका वेव फॉर्म साठी, एका वेवचा. दुसरा वेव जो आहे दोन असल्यामुळे y2 इज इक्वल टू a sin 2 pi nt plus x upon lambda. Okay, here we have to use two waves having same amplitude and same wavelength propagating along uniform string in opposite direction. दोन्ही सुद्धा बघा, जर बघितलं तर दोन वेव फॉर्म घेतले. ट्रान्सवर्स वेव्हशी रिलेटेड आपण वेव इक्वेशन लिहिलं, अपोजिट असल्यामुळे एकाला आपण मायनस लिहिले एन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा लिहिलंय, एकाला एन टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा ड्यू टू इन अपोजिट डायरेक्शन. देन नेक्स्ट स्टेप यानंतर बघूयात हे दोन्ही काय झालेले आहेत, आपल्याला रिझल्टंट वेव फॉर्म बघायचा आहे. म्हणजे जिथं स्टेशनरी वेव्ह तयार होतील त्यावेळेच इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह आपल्याला काढता येईल. मी त्या इक्वेशन स्टेशनरी वेव्हचं काढण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय पाहिजेत, स्टेशनरी वेव्ह तयार झाले पाहिजेत. ते कधी तयार होतील, ज्या वेळेस y1 आणि y2 चे हे दोन्ही इक्वेशन काय करावं लागेल, आपल्याला रिझल्टंट काढण्यासाठी या दोघांना एकत्र करावं लागेल. इक्वेशन स्टेशनरी वेव्हचं काढण्यासाठी ट्रान्सवर्स वेव्हची दोन्ही वेव्हला काय करावं लागेल, क्रॉस करावं लागेल, इंटरफेस करावं लागेल. इंटरफेअर इच अदर करण्यासाठी बोथ आर इन्क्लुडेड, दोघांना सुद्धा एकत्र करावं लागेल. त्यासाठी आपलं रिझल्टंट घेण्यासाठी y इज इक्वल टू काय करावं लागेल, y1 प्लस y2 केलेला आहे. वी नो दॅट आता याच्यामध्ये हा जो आहे ह्याला दोघांना आपण एकत्र करूयात. y1 आणि y2 ला काय करूयात, आपण एकत्र करूयात. वाटलं तर ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. इक्वेटिंग इक्वेशन 1 अँड 2 वी गेट. ह्याच्या पुढचा स्टेप जो आहे तो मी जागा कमी असल्यामुळे इथे वर हाच रफ करून घेते. बघा ह्याच्यामध्ये ह्याच्या पुढचा स्टेप काय येईल, या दोघांना जर एकत्र केलं तर y इज इक्वल टू काय येईल,
y इज इक्वल टू y1 ची व्हॅल्यू काय a sin 2 पाय nt मायनस x अपॉन लॅम्बडा प्लस a sin 2 पाय nt प्लस x अपॉन लॅम्बडा. तर आपल्याला एक इक्वेशन माहिती आहे कुठला हा. सपोज वी हॅव टू कन्सिडर दॅट nt मायनस x अपॉन लॅम्बडा दॅट इज c, nt प्लस x अपॉन लॅम्बडा दॅट इज d. sin c प्लस sin d चा आपला आयडेंटिकल इक्वेशन माहिती आहे. व्हॉट इज दॅट इक्वेशन. आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला आयडेंटिकल इक्वेशन सुरुवातीला मी इथे लिहिते. कुठलं आयडेंटिकल इक्वेशन आहे y इज इक्वल टू समजा a sin काय केलं आपण 2 पाय ॲज इट इज किंवा a sin c प्लस a sin d केला. तर y इज इक्वल टू काय येईल a जर कॉमन काढला तर sin c प्लस sin d चा इक्वेशन आपल्याला माहिती पाहिजे. कुठला इक्वेशन आहे तो आयडेंटिकल इक्वेशन दॅट इज या आयडेंटिकल इक्वेशनचा साइनचा आपल्याला वापर करायचा आहे. कुठे या इक्वेशनचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. आपण c म्हणजेच काय आहे nt मायनस x अपॉन लॅम्बडा आहे, d म्हणजेच काय nt प्लस x अपॉन लॅम्बडा आहे. तर याच्याच या दोन व्हॅल्यूच्या ठिकाणी आपण c आणि d पकडले. तर c आणि d जर असेल तर आयडेंटिकल इक्वेशन sin c प्लस sin d चा काय येईल बघूयात. काय आहे sin c प्लस sin d इज इक्वल टू इक्वेशन काय येईल आपला 2 sin c plus d whole divided by 2 into cos c minus d upon 2. This is our identical equation. हा आपला आयडेंटिकल इक्वेशन असेल sin c plus sin d is equal to 2 sin c plus d upon 2 into cos c minus d upon 2. हे बघा आपण इथे इक्वेशन लिहिलं आहे. तर आपल्याला c म्हणजे काय आहे आपला nt minus x upon लॅम्बडा, d म्हणजे काय आहे nt plus x upon लॅम्बडा आहे. पुट दिस व्हॅल्यू बाय युजिंग दिस इक्वेशन. या इक्वेशनचा या फॉर्म्युल्याचा वापर आपल्याला कुठे करायचा आहे इथे करायचा आहे. तर बघा हाच फॉर्म्युला आपण पुटअप करूयात या वरच्या y च्या व्हॅल्यू मध्ये. कसं पुटअप करणार बघा, कसं घेणार मग. पूर्णसाठी आपण लिहित होतो बरं d आणि c. y इज इक्वल टू a तर आपण काय करूया तिथे लिहावं लागेल आपल्याला. a कॉमन काढूया त्यामध्ये a 2 sin 2 पाय nt मायनस x अपॉन लॅम्बडा. 2 पाय पण इथे कॉमन काढूयात आपण मायनस नाही सॉरी प्लस nt प्लस x अपॉन लॅम्बडा. हे बघा मी पहिली व्हॅल्यू लिहिलेली आहे. इथं मी ते परत एकदा इक्वेशन लिहिते sin c प्लस sin d चा. त्याच्यावरून आपण लिहिणार आहे काय 2 sin c प्लस d होल डिवाइड बाय 2 इनटू cos c मायनस d अपॉन 2. या इक्वेशन मध्ये जर बघितला तर a हा काय आहे दोन्हीकडे सेम असल्यामुळे a कॉन्स्टंट आपण बाहेर काढूयात. 2 पाय इट इज ऑल्सो कॉन्स्टंट. त्यामुळे आपण इथं एकदाच इथे बाहेर लिहूयात. हे बघा ह्यासाठी आपण ॲज इट इज लिहिलं आहे इथे. त्यानंतर या पूर्ण व्हॅल्यूसाठी आपण c घेतलं त्यामुळे कॉन्स्टंटच आहे ते. पण इथं आपण 2 पाय ॲज इट इज लिहिलं आहे. फॉर्म्युला काय आहे 2 sin. हे बघा 2 sin a ॲज इट इज इथला आहे ॲज इट इज 2 पाय तो नंतर बघूयात. 2 sin फॉर्म्युलामध्ये काय 2 sin 2 पाय nt मायनस x अपॉन लॅम्बडा म्हणजे काय c. c ची व्हॅल्यू काय लिहिली आपण 2 पाय nt मायनस x अपॉन लॅम्बडा प्लस काय केलेलं आहे आपण प्लस नंतर इथं परत एकदा 2 पाय इथं 2 पाय इन ब्रॅकेट ह्याचा 2 पाय आपण कन्सिडर करूया तिथे काय 2 पाय nt
प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. हा सी आहे आणि हा डी आहे. ह्याला होल डिवायडेड बाय काय आहे 2 आहे. मग सी ची व्हॅल्यू आपण ही लिहिली, डी ची व्हॅल्यू ही लिहिलेली आहे. त्याला ह्या पूर्ण व्हॅल्यूला होल डिवायडेड काय करावं लागेल आपल्याला 2. हे बघा 2 केलंय मी इनटू काय आहे कॉस. सी मायनस डी. आता सी म्हणजे काय परत हीच व्हॅल्यू आली, परत काय लिहिणार 2 पाय एन टी. हा एक वेगळा ब्रॅकेट आहे ना, एन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. हे सी ची व्हॅल्यू लिहिली. इथं प्लसच्या ठिकाणी काय येणार हा मधला मायनस, परत 2 पाय एन टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. ही झाली आपली डी ची व्हॅल्यू. याला पण होल डिवायडेड बाय काय आहे 2 आहे. तर याच्या पुढे पुढचा जो स्टेप आहे तो बघूयात कसा येईल. 2 नी काय करूया 2 पाय ने आतमध्ये मल्टिप्लिकेशन करूया. 2 पाय एन टी मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा असं करूयात. इथं पण 2 पाय एन टी प्लस असं करूयात मल्टिप्लिकेशन. y इज इक्वल टू, हा वरचा स्टेप मी रफ करते आणि इथे लिहिते. y इज इक्वल टू काय बघा a2 sin as it is, a2 sin as it is. 2 पाय ने आत मल्टिप्लिकेशन करूया. 2 पाय एन टी मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा प्लस 2 पाय एन टी आतमध्ये ह्या 2 पाय ने आतमध्ये मल्टिप्लिकेशन कर 2 पाय प्लस 2 पाय एन टी झाल्यानंतर प्लस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. हे आपण आता साइनचं करून घेतलं. ह्याच्यामध्ये बघा कुठल्या कुठल्या व्हॅल्यू कॅन्सल होतात. मायनस 2 पाय एक्स लॅम्बडा प्लस 2 पाय एक्स लॅम्बडा इक्वल अँड अपोजिट साइन असल्यामुळे इट गेट कॅन्सल. त्यानंतर कॉसची व्हॅल्यू बघा इथपर्यंत झालं आपलं. 2 पाय मल्टिप्लिकेशन केलं तर ह्याला होल डिवायडेड बाय परत काय आहे खाली 2 आहे. या व्हॅल्यूला खाली होल डिवायडेड बाय 2 आहे. तर या दोन्ही व्हॅल्यू जर कॅन्सल झाल्या तर 2 पाय एन टी प्लस 2 पाय एन टी 4 पाय एन टी काय येईल आपली व्हॅल्यू पुढची. हे बघा कॉसची पण व्हॅल्यू लिहूयात आपण. y is equal to a 2 sin as it is 2 pi n t plus 2 pi n t 4 pi n t whole divided by काय येईल 4 pi n t whole divided by 2 येईल. 2 pi n t 2 ने ह्याला जर आपण डिवायडेशन केलं तर परत काय येईल 2 ने जर 4 ला भाग उडवला तर किती येणार परत 2 pi n t. मग इथे फक्त रिमेनिंग काय झालं फक्त 2 pi n t राहिले साइनशी रिलेटेड व्हॅल्यू. पुढे काय इनटू साइनचं आतापर्यंत दिलं. पुढे काय आहे कॉस आहे. तर सुरुवातीला आपण कॉसची पण व्हॅल्यू इनटू कॉस ह्याच्या पुढेच इनटू कॉस. कॉसला पण 2 पाय एन टी ने आत मल्टिप्लिकेशन करा काय 2 पाय एन टी मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. पुढे काय आहे मी रफ करून परत पुढे लिहिते. पुढचा स्टेप काय बघा मायनस इथं मायनस आहे बघा मध्ये 2 पाय पुढचा लिहूया 2 इनटू कॉस 2 पाय ने आत मल्टिप्लिकेशन केला 2 पाय एन टी मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा मायनस 2 पाय एन टी मायनस मायनस येईल का बघा आता मायनस आहे इथं 2 पाय एन टी इथं मध्ये प्लस आहे बाहेर मायनस असल्यामुळे प्लस बिकम्स मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. ह्याला या पूर्ण व्हॅल्यू होल डिवायडेड काय आहे 2 आहे. इथे 2 आहे का नाही हे होल डिवायडेड बाय 2 केली. मग पुढचा स्टेप बघूया. therefore आता काय येईल बघा ह्याच्यामध्ये पण कुठल्या व्हॅल्यूज जे आहे ते कॅन्सल होतील. 2 पाय एन टी मायनस 2 पाय एन टी
प्लस अँड मायनस इक्वल अँड अपोजिट असल्यामुळे दोन्ही व्हॅल्यू गेट कॅन्सल. या मायनस मायनस आहेत म्हणजे हा प्लस होतील, म्हणजेच 2πx लॅम्बडा प्लस 2πx लॅम्बडा म्हणजे 4πx लॅम्बडा होईल. बरोबर आहे. याच्यामध्ये पण काय काय व्हॅल्यू रिमेनिंग राहिले बघूयात. y इज इक्वल टू a 2 sin 2πnt प्लस 2πnt 4πnt अपॉन 2 आलं होतं इनटू कॉस इथं काय आला मायनस साइन ॲज इट इज राहिला तर 4πx अपॉन लॅम्बडा होल डिवायडेड बाय 2 आलं होतं. 2 ने ह्याला भाग उडवला तर 2 येईल. इथं पण 2 ने भाग उडवला तर इथं पण 2πnt अपॉन 2 येईल. मग डायरेक्टली मी घेते 2πnt इंटू कॉस 2πx अपॉन लॅम्बडा. व्हॅल्यू बघा आपली आली का 2πx अपॉन लॅम्बडा. जी आपल्याला व्हॅल्यू पाहिजे होती ती व्हॅल्यू इथं आली बघा. 2πx अपॉन लॅम्बडा इथे कसं आलं कॉसचं समजलं का. हा मायनस मायनस आहे म्हणजे प्लस 2πx प्लस 2πx म्हणल्यानंतर 4π होईल. 4πx अपॉन लॅम्बडा त्याला होल डिवाइडेड बाय 2 ने जर भाग उडवला 4 ला तर काय येणार मागे तीच व्हॅल्यू येईल 2πx अपॉन लॅम्बडा. ही व्हॅल्यू आलेली आहे. या व्हॅल्यू मध्ये आपल्याला कन्सिडर करायची कुठली व्हॅल्यू तर हीच व्हॅल्यू आपण परत एकदा असे लिहू शकतो बघा. वी हॅव टू रिटर्न y इज इक्वल टू काय लिहिता येईल बघूया. हे a2 साइन आहे त्याच्याऐवजी आपण 2a cos 2πx अपॉन लॅम्बडा इनटू sin 2πnt असंही लिहू शकतो. ओके असं लिहिलं काय तसं लिहिलं काय एकच व्हॅल्यू. पण इथे जी कॉसची व्हॅल्यू आहे 2a cos 2πx अपॉन लॅम्बडा that value we have to consider as a total whole amplitude y is equal to capital A sin 2πnt. This is our equation of stationary wave on a string. Y is equal to A sin capital A sin 2πnt. Okay, now here that a म्हणजेच काय where a is 2a cos 2πx. आता तुम्ही म्हणाल हीच का व्हॅल्यू आपण घेतली का बरं घेतली हे मी आता पुढे सांगते. या व्हॅल्यूला आपण का कन्सिडर केलं नाही कॉसच्या व्हॅल्यूलाच काय कन्सिडर केलं ते मी इथं पुढच्या स्टेपमध्ये सांगते. y इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला a sin 2πnt where capital A is equal to काय आहे 2a cos 2πx upon lambda. In that case here that amplitude आता इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह जर काढायचं असेल तर तिथं काय सांगितलं सेम ॲम्प्लिट्यूड साठी आपण घेतलेला आहे. इथं बघा ए म्हणजे काय हे इंडिव्हिज्युअल ॲम्प्लिट्यूडची ए आहे इंडिव्हिज्युअल वेव्हची ॲम्प्लिट्यूड आहे. दॅट ॲम्प्लिट्यूड केव्हा आपल्याला मॅक्झिमम असेल किंवा ज्याच्यावरून आपण स्टेशनरी वेव्ह काढतो त्या दोन्ही वेव्ह एकत्र झाल्यानंतरचा जो ॲम्प्लिट्यूड आहे ए दॅट ए इज डिपेंड्स ऑन पोझिशन ऑफ दिस वेव्ह पोझिशन ऑफ द वेव्ह ऑन अ स्ट्रिंग which is denoted by the x displacement. त्या पोझिशनवर डिपेंड आहे. मग पोझिशन ही कुठं होती कॉसच्या व्हॅल्यूमध्ये x हा आहे त्यामुळे आपण काय केलं त्या व्हॅल्यूला ॲज अ काय कन्सिडर करा ॲम्प्लिट्यूड. दॅट ॲम्प्लिट्यूड इज डिपेंड्स ऑन अ पोझिशन ऑफ अ स्टेशनरी वेव्ह. ड्यू टू that equation we have to call it as a equation of stationary wave that is y is equal to a sin 2πnt. दिस इज अवर लास्ट इक्वेशन अँड हे लक्षात ठेवा यामध्ये की यामधला जो ए आहे हा जो ॲम्प्लिट्यूड आहे हा डिपेंड कशावर आहे दॅट ॲम्प्लिट्यूड इज डिपेंड ऑन एक्स व्हॅल्यू बिकॉज हिअर ए इज इंडिव्हिज्युअलसाठी कन्सिडर करतो 2π तर हा कॉन्स्टंट आहे लॅम्बडा तर हा वेवलेंथ आहे. तर राहिली व्हॅल्यू कुठली एक्सची व्हॅल्यू एक्स हा काय इंडिकेट करतो हा पोझिशन सांगतो वेव्हची पोझिशन कुठे आहे काय त्या पोझिशनवर आपला मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड किती मिनिमम ॲम्प्लिट्यूड त्यावर डिपेंड असतो. त्यावरूनच आपण काय करणार आहोत याच इक्वेशनचा आधार घेऊनच आपण पुढे
अँटीनोड, कंडिशन फॉर अँटीनोड आणि नोड. नोड कशाला म्हणायचं स्टेशनरी वेव्हमध्ये आणि अँटीनोड कशाला म्हणायचं हे आपण यानंतर पाहूयात. Condition for node and antinode. कंडिशन फॉर नोड अँड अँटीनोड जर बघण्याच्या आधी आपण इक्वेशन एकच वापरणार आहे, तो म्हणजे y इज इक्वल टू a इज इक्वल टू कुठला 2a cos 2πx अपॉन लॅम्डा. तर हे बघण्याआधी अँटीनोड आणि नोड म्हणजे काय ते आपण वेव्हफॉर्मद्वारे बघूया. हा एक आपण वेव्हफॉर्म घेऊया, एक स्ट्रिंग घेऊया, त्या स्ट्रिंगवर वेव्हफॉर्म कसे जनरेट होतात बघूया. समजा एक स्ट्रिंगवर एक वेव्हफॉर्म अशी गेलेली आहे, तर त्याच्या अपोजिटच एक दुसरी वेव्हफॉर्म जी आहे ती तयार झालेली आहे. याला आपण स्टेशनरी वेव्ह म्हणतो. सुरुवातीला वेव्ह जिथून चालली आहे तिथे बघा काहीच डिस्प्लेसमेंट झालं नाही, काहीच अँप्लिट्यूड झालं नाही इथे सुरुवातीला. त्या पॉइंटला आपण नाव देऊयात काय, नोड. इथं अँप्लिट्यूड बघा, वेव्ह पुढे चाललेला आहे इथून पुढे आणि एकदम पीकला आपल्याला मॅक्झिमम अँप्लिट्यूड कव्हर केलं त्या वेव्हने दिसतं, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट झालेलं दिसतं. त्या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट जिथं झालं त्याला म्हणायचं आपण अँटीनोड. परत तो कुठे येतो, डायरेक्शनवर येतो, जिथे ट्रॅव्हल्स होताना परत तो 0 क्रॉस करून पुढे जातो, परत 0 वर येतो, परत क्रॉस करतो. जिथे जिथे 0 तो अटेंड करतो त्याला आपण म्हणतो नोड त्या वेव्हफॉर्ममध्ये, आणि जिथे मॅक्झिमम अँप्लिट्यूड मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट होतं त्याला म्हणतो आपण अँटीनोड. Means alternating node and antinode is formed on this stationary wave. या स्टेशनरी वेव्ह मध्ये आपल्याला नोड आणि अँटीनोड हे दोन्ही सुद्धा पाहायला मिळतील. तर नोड म्हणजे काय, जिथे सिंपली लक्षात ठेवा नोड म्हणजे काय. नोड म्हणजे जिथे अँप्लिट्यूड ज्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो तिथे डिस्प्लेसमेंट मिनिमम असेल, मिनिमम डिस्प्लेसमेंट, किंवा मिनिमम म्हणजेच काय असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे. आणि त्याच्या अपोजिट जे आहे ते म्हणजे अँटीनोड, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. लक्षात येते का बघा. नोड म्हणजेच काय, मिनिमम 0 डिस्प्लेसमेंट असायला पाहिजे वेव्हफॉर्ममध्ये, आणि अँटीनोडमध्ये स्टेशनरी वेव्हचं कसं पाहिजे, डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम झालेलं पाहिजे. हे दोन कंडिशनवर आधारित आपल्याला या दोन पॉईंट्सवर आधारित कंडिशन फॉर अँटीनोड आणि नोड काढायचे आहेत. लेट अस सी. सुरुवातीला कंडिशन फॉर नोड बघूया. कंडिशन फॉर नोड काय आहे, ह्याच्यामध्ये कंडिशन फॉर नोड म्हणजे द पॉइंट विच हॅज मिनिमम डिस्प्लेसमेंट. वी हॅव टू ऑब्झर्व दॅट द पॉइंट विच हॅज मिनिमम डिस्प्लेसमेंट, दिस इज पॉसिबल इफ द अँप्लिट्यूड इज मिनिमम. हे कधी पॉसिबल होतं, ज्यावेळेस अँप्लिट्यूड काय असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे. म्हणजे जे ए आहे तो काय पाहिजे आपल्याला, 0 पाहिजे. म्हणजेच इक्वेशन काय येईल, 2a cos 2πx अपॉन लॅम्डा.
ह्याच्या अक्रॉस जे ॲम्प्लिट्यूड असेल तो कसा पाहिजे, मिनिमम म्हणजेच कसा असायला पाहिजे, दॅट ॲम्प्लिट्यूड ए इज आपल्याला काय पाहिजे, 0 पाहिजे. वी हॅव टू पुट ऑफ हिअर ए इज इक्वल टू 0. तर ए ही व्हॅल्यू आपण पुट ऑफ केली 0. नाव वी हॅव टू राईट हिअर. जर ए 0 झाला तर आपण हे इक्वेशन कसं लिहू शकतो पुढे, 2a cos 2πx इज इक्वल टू 0. नंतर cos 0 आपण ही व्हॅल्यू असे लिहू शकतो. जर वेवफॉर्म जनरेट वेव्ह जर आपण बघितलं नोडसाठी, कॉस वेव्हचा जर वेवफॉर्म बघूयात आपण. हे बघा, कॉस वेव्ह हा 0, त्यानंतर हा π/2, इथे 0 π/2, then pi 3π/2, इथं 3π/2, त्याच्यानंतर 2π, पुढे व्हॅल्यू काय येईल, इथे पिकला 2π, नंतर इथं खाली काय येईल, परत इथं 5π/2 येईल, पुढे 3π, अशा व्हॅल्यू येत जातील. याचा अर्थ काय, यामध्ये बघा जेव्हा जेव्हा a ची व्हॅल्यू जर 0 असेल तर आपल्याला इक्वेशन, हाच इक्वेशन कसं लिहिता येईल, मग cos ची व्हॅल्यू जी आहे cos 0 जर असेल तर हाच आपल्याला व्हॅल्यू असं लिहिता येईल, cos 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 0. इथं असं आपल्याला लिहिता येईल. झिरो लिहिता येईल. कॉस ची व्हॅल्यू समजा आपण 0 कन्सिडर केली, हा 0 असेल, cos 0 0 आहे म्हणजेच 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 0 लिहू शकतो आपण. cos ची व्हॅल्यू बघा, नोड कधी असेल, इथे नोड असणार आहे, हा नोड आहे. नोडची व्हॅल्यू बघूयात आपण सुरुवातीला, नंतर अँटी नोड कडे जाऊया. तर cos ची व्हॅल्यू समजा इथे आपल्याला π/2 मिळत असेल तर हाऊ टू गेट नेक्स्ट इक्वेशन, π/2. अँटी नोड ह्याच्यामध्ये काय सांगितलं, नोडमध्ये ॲम्प्लिट्यूड 0 असेल तर 0 कुठे मिळेल तुम्हाला, इथे हा 0 आहे बघा, हा 0च ओरिजिन आहे इथे. मग त्या वेळेस तुम्हाला कुठले व्हॅल्यू मिळतील, π/2, 3π/2, 5π/2. याची जी व्हॅल्यू आहे ही तुम्हाला काय मिळणार आहे, प्रत्येक वेळेस जेव्हा 0 असेल तर 0 म्हणजेच नोड आहे, नोडला तुम्हाला कॉसच्या व्हॅल्यू काय काय मिळतील, π/2, 3π/2, 5π/2, 7π/2 अशा तुम्हाला व्हॅल्यू जे आहेत ते मिळत जातील. नाउ लेट अस सी हिअर, वी हॅव टू कन्सिडर नंबरसाठी x जी पोझिशन आहे त्या पोझिशनसाठी आपण एक व्हॅल्यू इथे कन्सिडर करूया, वेअर p इज इक्वल टू x साठी, वेअर p इज इक्वल टू एक अल्फाबेट आपण कन्सिडर करूया ॲज अ नंबर, p इज इक्वल टू 0 1 2 3 किंवा p इज इक्वल टू 1 2 3. 0 आपण इथे घेऊ शकत नाही कारण की 0ला मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड दाखवते, म्हणजे 0 आपण घेऊ शकणार नाही. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे तो अँटी नोड जाईल, 0 येणार नाही, 0ची व्हॅल्यू येणार नाही, म्हणून 1 2 3 4 असं आपल्याला घ्यावं लागेल. मग अल्फाबेट काय बघा, आता 2πx अपॉन लॅम्बडा ही जर व्हॅल्यू घेतली इज इक्वल टू π/2 आहे. यालाच जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला बघूया. आता इथे सुद्धा cos 2πx अपॉन लॅम्बडा आहे, तर इथे सुद्धा आपण cos π/2 ची व्हॅल्यू पुट अप, कारण की 0 ला व्हॅल्यू π/2 ची पहिली व्हॅल्यू आहे, मी तर cos π/2 म्हटलं तर cos कॅन्सल होतात, राहिली फक्त 2πx अपॉन लॅम्बडा. म्हणून आपण डायरेक्ट काय लिहू शकतो, 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू, मी 0 लिहिलं होतं त्याच्यामुळे 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू जर π/2 फक्त शिल्लक राहिलेला असेल तर आपल्याला ह्यालाच मॉडिफिकेशन करून कसं लिहिता येईल बघूया.
तर आपल्याला पोझिशन काढायचं आहे. ॲम्प्लिट्यूड डिस्प्लेसमेंट जो आहे तो मिनिमम असेल तर ते डिस्प्लेसमेंटच्या पोझिशनची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. एक्स इज इक्वल टू काय करता येईल बघा, इथेच आपल्याला पाय पाय काय होतील, इथे दोन्ही सुद्धा कॅन्सल होतील. या व्हॅल्यूज इकडे आले, हा इकडे आला, एक्सला जर मी बाहेर काढली, या व्हॅल्यू जर सगळे इकडे आला, न्यूमरेटरच्या व्हॅल्यू डिनॉमिनेटरला जातील, खाली जातील, डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू वर येतील. म्हणजेच काय होईल, हा 2 जर इकडे आला, एक्स इकडे केला, तर या दोघांचं काय होईल, 2 2 इथे आणि एक्स जर वेगळीकडे काढला तर लॅम्बडा बाय 4, 2 × 2 4 होईल, लॅम्बडा बाय 4 येईल. इथे 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा ह्याची व्हॅल्यू जर आपण इथे 3 पाय बाय 2 घातलं तर व्हॅल्यू काय येईल बघा, 3 पाय बाय 2 जर घातली तर इथे सुद्धा आपल्या मल्टिप्लिकेशन मध्ये काय येणार आहे, पाय पाय इथं पण काय होतील, कॅन्सल होतील. तर 2 2 3 लॅम्बडा 3 ॲज इट इज, हा वर गेला तर 3 सोबत काय होईल, मल्टिप्लिकेशन होईल. 3 लॅम्बडा 2 × 2 4, 3 लॅम्बडा बाय 4 येईल. त्यानंतर पुढे इथं व्हॅल्यू जर मी 5 पाय बाय 2 घातलं तर पाय पाय कॅन्सल होतील. एक्सची व्हॅल्यू आपण सेपरेट इकडे काढली तर हा लॅम्बडा इकडे गेल्यावर वर जाईल, लॅम्बडा 5 लॅम्बडा होईल. 2 × 2 काय होईल, इथे दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे 5 लॅम्बडा बाय 4. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला पोझिशन जी आहे एक्सची व्हॅल्यू जी आहे ती मिळत जाईल. देन हा झाला नोडसाठी. ह्या नोडसाठीच्या व्हॅल्यू जेव्हा जेव्हा नोडला मिनिमम डिस्प्लेसमेंट असेल त्यावेळेस 0 जर ॲम्प्लिट्यूड असेल त्यावेळेस तुम्हाला 2 पाय एक्स लॅम्बडाची व्हॅल्यू काय मिळेल, 0 ॲम्प्लिट्यूडला पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2, 7 पाय बाय 2 अशा प्रकारे तुम्हाला व्हॅल्यू मिळत जाईल. त्यानंतर तोच वेव्हफॉर्म मी परत एकदा इथे ड्रॉ करून ठेवते अँटी नोडसाठी. अँटी नोड कंडिशन फॉर अँटी नोड. अँटी नोडसाठी कंडिशन काय आहे की ॲम्प्लिट्यूड हा जो आहे जास्त, द पॉइंट विच हॅज मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, इट इज पॉसिबल व्हेन मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड इज टेक्स प्लेस. मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड एका वेव्हची होईल त्यावेळेस त्याला आपण म्हणू शकतो की ते डिस्प्लेसमेंट जे आहे ते मॅक्झिमम झालेलं आहे. आत्ताच बघितलं तर हा 0 आहे, तर हा पाय बाय 2 होता, हा पाय, हा 3 पाय बाय 2, हा 2 पाय, इथे 5 पाय बाय 2 होता, पुढे वरती केला तर 3 पाय बाय, अशा व्हॅल्यू येत जातील. तर तीच व्हॅल्यू मी परत एकदा कधी मॅक्झिमम असेल तर ए ची व्हॅल्यू आपण 0 घेतली होती, इथे सुद्धा ॲम्प्लिट्यूड जो आहे तो किती पाहिजे, समजा आपण ±2a घेऊया, सपोज 2 असेल तर त्याच इक्वेशनमध्ये कुठल्या 2a cos 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू ए होता. या ए च्या ठिकाणी व्हॅल्यू काय कुठं करूयात, ±2 घालूयात, ±2a, 2a डिवाइड कॅन्सल, देअरफॉर रिमेनिंग व्हॅल्यू काय राहील, फक्त cos 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू ±1. काय पण नाही म्हणजे तिथे काय असणार आहे, कॅन्सल झालं म्हणजे ±1. नेक्स्ट स्टेप, ±1 मॅक्झिमम व्हॅल्यू आली. 1 म्हणजेच काय, 0 पेक्षा जास्त म्हणजे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड झालं. मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड तुम्हाला कुठं कुठं दिसलेलं आहे, 0 ला, इथे बघा पाय बाय 2 ला मॅक्झिमम पीक मिळालेला आहे, 2 पाय बाय ला मॅक्झिमम मिळालेला आहे. मग कॉसची व्हॅल्यू, cos 0 किती आहे, 0 आहे. इथे सुद्धा जर मी कॉसची व्हॅल्यू जर आपण 1 घ्यायचं असेल किंवा पहिली व्हॅल्यू जर असेल तर इथे कॉस जर घातला आपण cos 0 तर cos इडिएट कॅन्सल, cos 0 राहिली काय फक्त 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा, देअरफॉर 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू, त्याची व्हॅल्यू फक्त काय राहिला 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. त्याची पायची व्हॅल्यू काय आहे बघूयात, प्रत्येक पायची व्हॅल्यू, सॉरी कॉसच्या व्हॅल्यू कुठल्या कुठल्या येतील, 0 आहे, पाय आहे, 2 पाय आहे, 3 पाय, 0 पाय 2 पाय 3 पाय, अशा व्हॅल्यूच्या ठिकाणी तुम्हाला ॲम्प्लिट्यूड जे आहे ते मॅक्झिमम असलेलं दिसेल. त्याला आपण म्हणतो अँटी नोड जो आहे
तो तुम्हाला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटवर भेटेल. म्हणजेच कधी 2πx अपॉन लॅम्बडा जेव्हा 0, π, 2π, 3π व्हॅल्यू असतील त्यावेळेस आपल्याला ॲम्प्लिट्यूड जो आहे तो जास्त असेल. यावरून आपल्याला पोझिशन एक्सची व्हॅल्यू काढता येईल. कसं काढणार एक्सची व्हॅल्यू? एक्स इज इक्वल टू इथं पण आपण एक व्हॅल्यू कन्सिडर करूयात. काय? पी कन्सिडर करूयात. इथं सुद्धा पी हा अल्फाबेट नंबरसाठी कन्सिडर करूयात. पी इज इक्वल टू 0, 1, 2, 3, 4. झिरोचं तर आपण लिहिलेलं आहे. 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू समजा पाय असेल तर इथे काय होईल? पाय काय गेट कॅन्सल. 2x अपॉन लॅम्बडा 2x अपॉन लॅम्बडा इथे एक व्हॅल्यूसाठी आपण कन्सिडर करूया दॅट इज p. एक्सचं काढायचं आहे आपल्याला. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी लॅम्बडा काय बघा x इज इक्वल टू लॅम्बडा p अपॉन 2. p वेअर p इज इक्वल टू 0, 1, 2, 3. जेव्हा जेव्हा तुम्ही इथं पुटअप कराल व्हॅल्यू त्यावेळेस तुम्हाला व्हॅल्यू काय मिळेल? x इज इक्वल टू 0 घातला तर ही होल व्हॅल्यू 0 होईल. x इज इक्वल टू 0 येईल. जेव्हा p ची व्हॅल्यू 1 घाला तर काय येईल? एकदा 0 आला. दुसरी व्हॅल्यू p ची 1 घातली तर लॅम्बडा बाय 2 येईल. p ची व्हॅल्यू समजा 2 घातली तर काय येणार? फक्त लॅम्बडा येईल. 2 2 इट गेट कॅन्सल. 1 म्हणजेच फक्त लॅम्बडा राहिला. त्यानंतर इथं p ची व्हॅल्यू 3 घातली तर काय येईल? 3 लॅम्बडा बाय 2. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला पोझिशनच्या व्हॅल्यू मिळतील. तसेच ज्यावेळेस ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असेल त्यावेळेस सुद्धा 2πx अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू तुम्हाला पोझिशनसाठी काय काय मिळेल? 0, π, 2π, 3π. ओके. यावरूनच आपण एक्सच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. हा वेअर नंबरसाठी आपण कन्सिडर केलेला आहे p. 0 हा कन्सिडर पायच्या ठिकाणी काय नाही म्हणजे 1 आहे. 2π म्हणजे इथे 2 ची व्हॅल्यू आहे 3, 4, 5 अशा आपण व्हॅल्यू जे आहे ते कन्सिडर केलेले आहे. त्यावेळेस तुम्हाला पोझिशनसाठी व्हॅल्यू काय मिळेल? x इज इक्वल टू 0, लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा 3 लॅम्बडा बाय 2 अशा प्रकारे तुम्हाला व्हॅल्यू जे आहे ते मिळत जातील. हे झालं कंडिशन फॉर अँटीनोड. या पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह.